नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं MPSC राज्यसेवेच्या या स्पेशल कोर्समध्ये स्वागत आहे। आपण पूर्व आणि मुख्य परीक्षेची सोबत तयारी करतो आहे। तुम्हाला आपण जवळपास सर्व विषयांचे ई-बुक्स या ठिकाणी पुरवलेले आहेत। सब्जेक्ट वाईज टेस्ट आपण घेतोय, प्रत्येक विषयाला फोकस करतोय। 2 वर्षाचा हा कोर्स निश्चित तुम्ही याचे डेमो लेक्चर्स बघू शकतात। STI RCPI ॲप्लिकेशनवर जाऊन या कोर्सची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। चला आपण आजच्या टॉपिककडे वळूया। मित्रांनो, आजचं लेक्चर आपलं असणार आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 यामधील GS पेपर 1 जे GS पेपरमध्ये इतिहास, भूगोल आणि कृषीचा अंतर्भाव असतो। एकूण 150 प्रश्न असतात। 2 तासांचा हा पेपर असतो। यामधील मित्रांनो जे 60 प्रश्न असतात ते इतिहासावर आधारित असतात। मग आम्हाला या आजच्या लेक्चरमध्ये तेच बघायचं आहे की इतिहासावरील हे प्रश्न कशा पद्धतीचे असतात, त्यामध्ये नेमका कशावर फोकस केलेला असतो, कोणकोणते टॉपिक त्यामध्ये कव्हर झालेले असतात। चला सुरुवात करतो आहोत। पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे। 1874 मध्ये ज्योतिबा फुले यांनी टिंबटिंब यांच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा मुंबई येथे सुरू केली। व्यंकू काळेवार, कृष्णराव भालेकर, मेघाजी लोखंडे, विठ्ठल शिंदे। बघा, 1874 ला मुंबईची शाखा कोणाची विनंती आहे? तुमच्यासमोर ऑप्शन आहेत। उत्तर आहे कृष्णराव भालेकर। मित्रांनो, जे दीनबंधू हे वृत्तपत्र होतं ना, सत्यशोधक समाजाचं मुखपत्र, त्याचे संपादक सुद्धा कृष्णराव भालेकर होते, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे। पुढे आणि इथे तुम्हाला महात्मा फुलेंच्या सहकार्यांवर मुद्दा लक्षात घ्या। तुम्हाला मुद्दे काय, कीवर्ड काय लक्षात ठेवायचे? सहकारी महात्मा फुलेंचे, त्यांच्यावर खूप डीपमध्ये प्रश्न राज्यसेवा मुख्यला विचारले गेलेले आहेत। आणि आपण महात्मा फुले यांच्यावर लेक्चर्स आपल्या यूट्यूब चॅनलला टाकलेले आहेत। या कोर्समध्ये सुद्धा तुम्हाला अपलोड करून दिलेले आहेत। पुढील व्यक्ती कोणत्या गुप्त संघटनेच्या सभासद होत्या? महादेव विनायक रानडे, दामोदर भिडे, खंडेराव साठे आणि बळवंत नातू। 4 व्यक्ती आहेत। कोणत्या गुप्त संघटनेशी संबंधित आहे? परमहंस सभा, चाफेकर क्लब, स्टार क्लब, अभिनव भारत सोसायटी। मित्रांनो, उत्तर काय आहे? गाजलेली संस्था, तिच्याशी संबंधित व्यक्ती। इथे जर बघितलं तुम्ही तर चाफेकर क्लबशी यांचा संबंध आहे। लिहा, चाफेकर क्लब लिहा आणि त्यांच्या पुढे असं या ठिकाणी एक तक्ता बनवा। पटपट माइंड मॅप बनवत चला। महादेव रानडे लिहा, दामोदर भिडे लिहा, खंडेराव साठे, बळवंत नातू, चाफेकर क्लब। ओके, पुढे जातोय मी। महाराष्ट्रात 19व्या शतकाच्या उत्तरार्धात गोविंद बाबाजी जोशी हे उल्लेखनीय सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले। बघा, गोविंद बाबाजी जोशी त्यांनी स्थापन केलेल्या टिंबटिंबाने 1862 मध्ये सहकारी पतपेढीची पायाभरणी केली। काय स्थापन केलं होतं त्यांनी? मुंबई असोसिएशन, वसई असोसिएशन, ठाणे असोसिएशन, वेस्टर्न इंडिया असोसिएशन। 3 नंबरचा प्रश्न मित्रांनो, गोविंद बाबाजी जोशी बरोबर वसई असोसिएशन बरोबर सहकारी पतपेढीची पायाभरणी। शॉर्ट नोट तुमच्या तयार झाल्या पाहिजे। वही पेन घेऊनच बसायचं। मागील प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस म्हणजे फक्त वाचन करायचं नसतं। ओके, ख्रिश्चन मिशनऱ्यांनी 1818 मध्ये बॅप्टिस्ट मिशनरी कॉलेज टिंबटिंब येथे स्थापन केले। श्रीरामपूर, कलकत्ता, मुंबई, मद्रास। उत्तर आहे श्रीरामपूर। पुढे जोड्या जुळवा। शाहीर अनंत फंदी, शाहीर परेशराम, शाहीर राम जोशी, शाहीर सगन भाऊ। कोणती व्यक्ती कोणत्या ठिकाणची आहे अशा स्वरूपाचा हा प्रश्न। 5 नंबरचा प्रश्न बघा, शाहीर अनंत फंदी जर बघितले तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की हे नगर जिल्ह्यातील संगमनेर या ठिकाणचे होते। दुसरे शाहीर परशुराम नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वावी या गावचे आहेत। पुढे शाहीर राम जोशी सोलापूर आणि शाहीर सगन भाऊ जेजुरी। शाहिरांवर प्रश्न आहे, नोटिंग करून ठेवा। शाहीर आणि त्यांची थोडक्यात कर्मभूमी असं आपण म्हणूया। 1 नंबरचं उत्तर 5चं। पुढे जातोय 6वा प्रश्न। 1831 साली मुंबईत स्थापन झालेला टिंबटिंब हा छापखाना महाराष्ट्रीय व्यक्तीने स्थापन केलेल्या आद्य छापखान्यांमध्ये गणला जातो। कोणता? भास्कर पांडुरंग यांचा, गणपती कृष्णाजींचा, निर्णय सागर प्रेस, ज्ञानोदय छापखाना। 6 नंबरचा प्रश्न। गणपत कृष्णाजी यांचा छापखाना अग्रगण्य किंवा आद्य छापखाना म्हणूया आपण त्याला, 1831चा। पुढे हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना कोणी केली? हिंदू मिशनरी, ख्रिश्चन नव्हे, हिंदू। गंगाधर शास्त्री जांभेकर, गजाननराव वैद्य, ज्योतिबा फुले, महादेव गोविंद रानडे। 7चं उत्तर गजाननराव वैद्य हे नाव लक्षात ठेवा। त्यांच्याबद्दल आणखी मुद्दे थोडेसे शोधा। पुढे महत्त्वाच्या इंग्रजी पुस्तकाचे उर्दूमध्ये भाषांतर करण्यासाठी सर सय्यद अहमद खान यांनी टिंबटिंबची स्थापना केली। उर्दूमध्ये
इंग्रजी पुस्तकाचे भाषांतर द लँग्वेज सेंटर, द लँग्वेज सोसायटी, द सायंटिफिक सोसायटी, द सायंटिफिक सेंटर. 8 नंबरचा प्रश्न उत्तर द सायंटिफिक सोसायटीची स्थापना त्यांनी केली. पुढे लाला लजपतराय यांनी पुढीलपैकी कोणती वृत्तपत्रे चालविली? यंग इंडिया, द पीपल, न्यू इंडिया, पंजाबी. 9 नंबरचा प्रश्न कॅन्सल करण्यात आला होता. पुढे 10व्या प्रश्नाकडे जातोय मी. जोड्या जुळवा. द लंडन इंडियन सोसायटी, ईस्ट इंडिया असोसिएशन, इंडियन सोसायटी, सार्वजनिक सभा. आणि यांच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या बाबी पुढे दिलेल्या आहेत. 10 नंबरचा प्रश्न बघा. द लंडन इंडिया सोसायटी एम एच चंद्र बॅनर्जी याचे सेक्रेटरी होते, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ईस्ट इंडिया असोसिएशन सेवानिवृत्त इंग्रजी अधिकारी जे आहे ना यांची कमिटी, तिचंही नाव होतं इंडियन सोसायटी, आनंद मोहन बोस. आणि सार्वजनिक सभा आरंभी पुन्हा असोसिएशन म्हणून ही स्थापित झाली. काय आहे? 10चं उत्तर आहे 1. पुढे जातोय मी 11व्या नंबरच्या प्रश्नाकडे. टिंबटिंब या कलकत्ता मेडिकल कॉलेजचा सेक्रेटरी असणाऱ्या व्यक्तीने परीक्षा आयोजित करण्यासाठी विद्यापीठ स्थापन करण्याचा सल्ला दिला. बघा, विद्यापीठ स्थापन करण्याचा सल्ला देणारा व्यक्ती कोण? महत्त्वाचं नाव आहे चार्ल्स वूड, फ्रेडरिक जॉन माउंट, डेव्हिड हरे, विल्यम केरी. 11 नंबरचा प्रश्न उत्तर काय आहे? फ्रेडरिक जॉन माउंट या व्यक्तीने तो सल्ला दिलेला आहे, ते लक्षात ठेवा. पुढील वाक्यात कोणाचे वर्णन आहे? ते दुधुमिया म्हणून ओळखले जात. त्यांच्यात संघटनेचे कौशल्य होते. त्यांचे मुख्यालय बहादूरपूर येथे होते. जुलै 1857मध्ये त्यांना अटक केली व अलीपूरच्या तुरुंगात ठेवले. ते 24 सप्टेंबर 1860 रोजी बहादूरपूर येथे मरण पावली. कोणाबद्दल? शरीयतुल्ला, सय्यद अहमद, महम्मद मुशीन, मीर नासिर अली. 12 नंबरचा प्रश्न उत्तर आहे महम्मद मुशीन यांच्याबद्दल बोलले जाते. मित्रांनो, तुम्ही राज्यसेवा मुख्यचा अभ्यास करत असाल, महम्मद मुशीन गुगलला सर्च करा. आणखी त्यांच्याबद्दल काही मुद्दे तुम्हाला सापडत असतील, नोट डाऊन करून ठेवा. पुढे जातोय मी. पुढील वाक्यात कोणाचे वर्णन आहे? प्रश्न कसे विचारले जातात बघा. यांचा जन्म कर्नाटकातील जमखंडी येथे झाला. इथेच मला वाटतं तुम्हाला उत्तर सापडलं असेल. प्रार्थना समाजाचे ते एकनिष्ठ सेवक बनले. माझ्या आठवणी व अनुभव आत्मचरित्रात्मक ग्रंथाचं त्यांनी लेखन केलं आणि यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा प्रबंधसुद्धा लिहिला. कोण आहे ते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव फुले, विठ्ठल रामजी शिंदे, नारायण लोखंडे. 13 नंबरचा प्रश्न विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल ही विधानं आहेत. पुढे अण्णाभाऊ साठे यांची टिंबटिंब ही कादंबरी सर सेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या जीवनावर आधारित आहे. कोणती? माकडीचा माळ, फकीरा, अग्निदिव्य, वैजयंता. 14 नंबरचा प्रश्न आणि उत्तर त्याचा आहे अग्निदिव्य. अण्णाभाऊ साठेंच्या कादंबरीवर प्रश्न आहे आणि प्रश्न मध्ये जाऊन आहे, डीपमध्ये घुसून आहे. पुढे 15 नंबरचा प्रश्न खालील वर्णनावरून योग्य पर्याय निवडा. त्यांचा जन्म पैठणमध्ये झाला. श्री जनार्दन स्वामींचे ते शिष्य होते. त्यांची काळजी त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी घेतली. यांचे भारूड रचना आणि गवळणी प्रसिद्ध आहेत. संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत नरहरी सोनार. 15 नंबरचा प्रश्न उत्तर काय? संत एकनाथ महाराज. मुद्दे नोटिंग करून घ्या मित्रांनो, नोट्स काढा. मुख्य परीक्षेचे जे पेपर आहे तुम्हाला माहीत आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, PSI, STI, SO पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, त्याची पेपर 1, 2 या सगळ्या पेपरचं ॲनालिसिस या यूट्यूब चॅनलला तुम्हाला अवेलेबल आहे. या सगळ्या PDF तुम्हाला आपलं जे STI RCP ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये भेटणार आहेत. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मराठी नियतकालिकांचा काळानुसार क्रम, प्रभाकर, दर्पण, विविध ज्ञानविस्तार आणि निबंधमाला अशी 4 नियतकालिकं दिलेली आहेत. काळानुसार क्रम लावायचा आहे. मित्रांनो, उत्तर जर बघितलं सगळ्यात आधी तुम्हाला माहीत असलं पाहिजे, ते सरळ आहे. दुसरा ऑप्शन तर कट करून टाका. बघा 1 नंबरला काय येतं आहे? दर्पणच येणार. 1 नंबरला बीच येणार, हे आधी फिक्स करा. दुसरं 2 नंबरला प्रभाकर येणार, त्यानंतर विविध ज्ञानविस्तार आहे आणि नंतर निबंधमाला आहे. उत्तर 16चं 1. पुढे जातोय मी. 1919च्या कायद्याने जेव्हा अस्पृश्यांचे 2 प्रतिनिधी कायदेमंडळात नेमण्याची तरतूद झाली तेव्हा टिंबटिंब आणि टिंबटिंब या दोघांची नियुक्ती केली गेली. बघा, अस्पृश्यांचे 2 प्रतिनिधी कोण कोण? गोपाळबाबा वलंकर, शिवराज जानबा कांबळे, किसन फागोजी बनसोडे, विठ्ठल रामजी शिंदे, गवई व कालीचरण नंदा गवळी आणि 4 बाबासाहेब आंबेडकर आणि श्रीपाद महादेव माटे. 17 नंबरचा प्रश्न उत्तर काय? गवई आणि कालीचरण नंदा गवळी हे या ठिकाणी उत्तर आहे. या दोघांची नियुक्ती
त्या ठिकाणी झाली होती, तरतूद केली होती, तेव्हा दोघांची नियुक्ती केली गेली होती. पुढे भारतीय अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार आणि जनतेची दयनीय स्थिती यांचे चित्रण वी की ओक यांच्या टिंबटिंब या 1872 प्रसिद्ध कादंबरीत दिसून येते. एक अवघड स्वरूपाचा प्रश्न, बऱ्याच जणांना अशा प्रश्नांची उत्तर माहीत नसतात, कारण की वी को ओक जे आहेत यांच्याबद्दल आम्ही सहसा वाचलेलं नसतं. मात्र भारतीय अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार आणि जनतेची दयनीय स्थिती हा मुद्दा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, म्हणून हा प्रश्न विचारला गेला आहे. म्युनिसिपॅलिटी, शिरस्तेदार, मधली स्थिती, गुलामगिरी कोणता ग्रंथ आहे? उत्तर आहे शिरस्तेदार ही कादंबरी आहे. त्याच्यामध्ये या बाबींचा उल्लेख आहे. विजोड व्यक्ती ओळखा. नवाब सय्यद मोहम्मद, नवाब मोहसिन मुलुक, अब्बास यस तय्यबजी आणि जस्टिस तय्यबजी. 19 नंबरचा प्रश्न. विजोड जर बघितलं 2 नंबरचं ऑप्शन विजोड आहे. मग या प्रत्येक व्यक्तीबद्दल माहिती तुम्ही काढली पाहिजे, त्यांच्यात काय साम्य आहे ते तुम्ही शोधलं पाहिजे. पुढे धार्मिक सलोखा राहावा म्हणून नाशिकमधील क्रांतिकारकांनी 1906 टिंबटिंब यांची जयंती साजरी केली. कोणाची? कबीर, मॅजिनी, आदिलशाह, अकबर. 20 नंबरचा प्रश्न. मित्रांनो इंटरेस्टिंग प्रश्न आहे, असे नवीन प्रश्न वाचण्यातही मजा येते, अभ्यास करण्यातही मजा येते. अकबर यांची जयंती साजरी केली धार्मिक सलोख्यासाठी. पुढे अलेक्झांडर डफ याने 1830 कलकत्ता येथे टिंबटिंबची स्थापना केली. बघा, अलेक्झांडर डफ. फोर्ट विल्यम कॉलेज, हिंदू कॉलेज, कलकत्ता मेडिकल कॉलेज, स्कॉटिश चर्च कॉलेज. 21 नंबरचा प्रश्न. उत्तर आहे 4 नंबर, स्कॉटिश चर्च कॉलेज. पुढे अस्पृश्यांना मानवी हक्क मिळावे यासाठी लढणाऱ्या टिंबटिंब यांनी 1903 सन्मार्ग बोधक निराश्रित समाज आणि 1907 चोखा मेळा मुलींची शाळा सुरू केली. कोण आहेत ते? शिवराम जानबा कांबळे, किसन भागोजी बनसोडे, गोपाळबाबा वलंगकर, विठ्ठल रामजी शिंदे. सन्मार्ग बोधक निराश्रित समाज आणि चोखा मेळा मुलींची शाळा. मुद्दे नोट करून घ्या, वही पेन जवळ ठेवा, पटपट पटपट नोटिंग करत चला. या ठिकाणी आहेत ते किसन भागोजी बनसोडे. बरेचसे मुद्दे 11वीच्या इतिहासामध्ये नमूद आहे. आणि मित्रांनो 11वीच्या इतिहासाची जी जुनं इतिहास आहे, जुने इतिहासाची पुस्तक, त्याची PDF तुम्हाला आपल्याकडे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेली आहे, MPSC स्पर्धा विश्व यावर. किंवा तुम्हाला ती भेटत नसेल, माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करा, त्यावर सुद्धा तुम्हाला ती भेटून जाईल. टेलिग्रामला मी तुम्हाला पाठवून देईल. ओके. 11वीवरचे सगळे लेक्चर्स आपले अवेलेबल आहेत. ते तुमच्या राज्यसेवेच्या कोर्समध्ये आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहे. मी स्वतः ती पूर्ण सिरीज त्या ठिकाणी 11वीच्या जुन्या पुस्तकावर बनवलेली आहे आणि त्याचा या इतिहासाला खूप फायदा होतो राज्यसेवा मुख्यच्या. पुढे वरच्या ब्रह्मदेशाला त्या याची लेक्चरची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. ओके. खाली निश्चित सर्च करा. 23 नंबरचा प्रश्न. वरच्या ब्रह्मदेशाला ब्रिटिश मुलुखात कोणी सामील करून घेतली? लॉर्ड डलहौसी, लॉर्ड डफरीन, लॉर्ड लॉरेन्स आणि त्याच्यानंतर सर ॲस्ले एडन. अप्पर बर्मा असं त्याला म्हटलं जायचं. 23 नंबरचा प्रश्न. उत्तर काय आहे? 23चं उत्तर जर बघितलं, लॉर्ड डफरीन यांनी या मुलखात सामील करून घेतले, ब्रिटिश मुलखात. पुढे 1866 दादाभाई नौरोजींनी ईस्ट इंडिया असोसिएशनची लंडन येथे स्थापना केली होती. 1869 त्याची मुंबई शाखा स्थापन केली. मुंबई शाखेचे अध्यक्ष कोणते? बघा, ईस्ट इंडिया असोसिएशन, त्याचे मुंबई येथील अध्यक्ष काशीनाथ तेलंग, भाऊदाजी लाड, फिरोजशाह मेहता, बदरुद्दीन तय्यबजी. 24 नंबरचा प्रश्न. उत्तर काय? भाऊदाजी लाड. पुढे जातोय मी 25 नंबरच्या प्रश्नाकडे. वायव्येकडील प्रांतासाठी अलाहाबाद येथे महसूल मंडळाची नियुक्ती कोणी केली? रिपन, कॅनिंग, बेंटिंग, लेटन. 25 नंबरचा प्रश्न आणि 25चं उत्तर आहे विल्यम बेंटिंग. पुढे वेदांत सूर्य हा 2443 ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला आहे? वेदांत सूर्य. मुद्दा नोट करा, आता पाठच करून घ्या. श्रीधर, रामदास, चक्रधर, तुकाराम. वेदांत सूर्य. उत्तर आहे श्रीधर यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. पुढे इंग्रज महदजी यांच्यात सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज मराठी युद्ध समाप्त झाले. या तहामध्ये कोणत्या तरतुदी होत्या? सालबाईचा तह तुम्हाला विचारला गेला. आता हा तह कधीचा हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. इंग्रजांनी रघुनाथरावाला आश्रय देऊ नये. पुरंदरच्या तहानंतर इंग्रजांनी घेतलेला मराठ्यांचा प्रदेश परत करावा. वसई मराठ्यांकडे तर साष्टी, भरोच आणि अन्य लहान बेटे इंग्रजांकडे राहतील. मराठ्यांनी इंग्रजांशिवाय अन्य सत्तेबरोबर संबंध ठेवावेत. आणि मग खाली विविध पर्यायी उत्तर तुम्ही बघतात. ABC फक्त, BCD फक्त, ACD फक्त आणि CD फक्त. 27 नंबरचा प्रश्न व्यवस्थित वाचा. बघा, पहिला मुद्दा रघुनाथरावांना आश्रय देऊ नये, बरोबर आहे.
इंग्रजांनी घेतला मराठ्यांचा प्रदेश परत भेटेल, तेही बरोबर आहे. वसई मराठ्यांकडे राहील, मात्र साष्टी, भडूच आणि इतर लहान बेटे इंग्रजांकडे राहतील, हे बरोबर आहे. मात्र हे संबंध नाही ठेवता येणार मराठ्यांना इंग्रजांशिवाय अन्य सत्तेसोबत. डी चुकीचं होतं, म्हणजे 27चं उत्तर जर या ठिकाणी बघितलं तर ते आहे ABC, फक्त एक. पुढे जातोय मी 28 नंबरचा प्रश्न. वसाहत काळामध्ये टिंबटिंब हे बंगालमधील जहाज बांधणी उद्योगाचे केंद्र नव्हते म्हटले. म्हणजे या ठिकाणी 3 आहेत, एकच नाही. कोणतं? कलकत्ता, हुगळी, ढाका, चितगाव. उत्तर या ठिकाणी आहे मित्रांनो 28चं 1. हे जहाज बांधणी उद्योगाचं केंद्र नव्हतं कोलकाता, म्हणजे इतर होते. हुगळी होतं, ढाका होतं, चितगाव होतं, हे नोंद करून ठेवा. पुढे जोड्या जुळवा. गोंडांचा सशस्त्र उठाव, आता याचे पुढारी कोण ते विचारले गेले. साल्वींचा उद्रेक, थारा वड्डीचा उद्रेक, हिंजाडाची बंड. 29 नंबरचा प्रश्न इथे तुमच्या समोर आहे. काय येतं याचं उत्तर? बघा, गोंडांचा सशस्त्र उठाव जर बघितलं तुम्ही, बलभद्र देव यांनी नेतृत्व केलं आहे. पुढे साल्वींचा उद्रेक जर बघितला तुम्ही, कारेन पुढारी. थारावाड्डीचा उद्रेक जर बघितला तर गावंगी. आणि हिंजाडाची बंड बघितली तर नागा मॅत हातून. हे तुम्हाला नेते लक्षात ठेवावे लागतील या उठावांचे. पुढे थिओसॉफिकल सोसायटीविषयी पुढीलपैकी काय खरे आहे? बघा, थिओसॉफिकल सोसायटी. पहिलं, या सोसायटीच्या मान्यतेनुसार प्राचीन हिंदू धर्म हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक धर्म होई. थिओसॉफी म्हणजे सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास करणे होय. ऑप्शन होते ए बरोबर, ब चूक, ए चूक, ब बरोबर, दोन्ही बरोबर, दोन्ही चूक. 30 नंबरचा प्रश्न जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल की दोन्हीही बरोबर आहेत. प्राचीन हिंदू धर्म हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक धर्म आहे, हेही बरोबर. आणि थिओसॉफी म्हणजे सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यास, 30चं उत्तर 2 आहे. पुढे हरित क्रांतीच्या काळात टिंबटिंब हे भारताचे अन्नमंत्री होते. अरुण नेहरू, मोरारजी देसाई, सी सुब्रमण्यम, जगजीवन राम. हरित क्रांतीच्या काळामध्ये भारताचे अन्नमंत्री कोण होते? 31 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे सी सुब्रमण्यम. पुढे ऑल इंडिया किसान सभेचे पहिले अधिवेशन टिंबटिंब येथे सहजानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. लखनऊ, कानपूर, कोल्हापूर आणि पुणे. 32 नंबरचा प्रश्न. ऑल इंडिया किसान सभेचे पहिले अधिवेशन लखनऊ या ठिकाणी स्वामी सहजानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली भरते. पुढे खालीलपैकी कोणती विधान सत्य आहे? चाऊ एन लॉय यांनी नेहरूंशी दलाई लामा यांच्या भारतातील राहण्याबद्दल बोलणी केली. नेहरूंनी दलाई लामांना तिबेटमध्ये परत जाण्यास सांगितले. कोणते विधान सत्य आहे? पर्यायी उत्तरे: पहिले विधान असत्य, दुसरे विधान असत्य, दोन्ही विधाने असत्य, दोन्ही विधाने सत्य. 33 नंबरचा प्रश्न जर बघितला तर दोन्ही विधाने सत्य आहेत. पुढे 34 नंबरचा प्रश्न. 20 ऑगस्ट 1947च्या नवशक्तीमध्ये प्रबोधनकार ठाकरे लिहितात, राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजीने फडकवलेला झेंडा कसा होता? बघा, प्रबोधनकार ठाकरे अतिशय साधा होता, त्यावर कसले चिन्ह नव्हते. अतिशय साधा होता, त्यावर ओम अक्षर होते. अतिशय साधा होता, त्यावर जय भवानी असे शब्द होते. अतिशय साधा होता, त्यावर स्वस्तिक होते. मित्रांनो, या ठिकाणी उत्तर आहे एक. अतिशय साधा होता, त्यावर कसलेही चिन्ह नव्हते. हे हँग करणारे प्रश्न आहेत असं आपण म्हणूया. याचे संदर्भ तुम्हाला सापडणार नाहीत लवकर. त्याच्यामुळे इतिहासाला बेभरोशाचा विषय असं म्हटलं जातं. तरीसुद्धा जुने प्रश्न वाचले तर तुम्हाला एक आयडिया येण्यास निश्चित मदत होते आणि ती वाचली पाहिजे, त्याचं ॲनालिसिस केलं पाहिजे. 1933 साली मुस्लिम लीगच्या राजकीय पुढाऱ्यांनी जॉईंट कमिटी ऑफ कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्मच्या पुढे पाकिस्तानच्या मागणीला काय म्हटले? ते विद्यार्थ्यांचे स्वप्न, ते शिक्षकांचे स्वप्न, ते राजकीय पुढाऱ्यांचे स्वप्न, ते आम जनतेचे स्वप्न. बघा, मुस्लिम लीगच्या राजकीय पुढाऱ्यांनी पाकिस्तानच्या मागणीला काय म्हटलेलं आहे असं या ठिकाणी प्रश्न आहे. 35 नंबरचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर जर बघितलं तर इथे दिलं आहे की ते विद्यार्थ्यांचे स्वप्न अशा पद्धतीचं या मागणीला म्हटले गेलेलं आहे. पुढीलपैकी कोणती बँक 1969मध्ये राष्ट्रीयकृत झाली होती? 1969ला आंध्रा बँक, पंजाब व सिंध बँक, विजया बँक, कॅनरा बँक. किती बँका राष्ट्रीयकृत झाल्या 1969ला? दुसऱ्यांदा पुन्हा एक मोठं राष्ट्रीयकरण झालं तेव्हा किती बँका झाल्या हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. कोणाच्या कालावधीत हे राष्ट्रीयकरण होतं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. या ठिकाणी कॅनरा बँक या लिस्टमध्ये आहे. 14 बँकांची ही लिस्ट होती, हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. नंतर 8 बँकांचे राष्ट्रीयकरण झाले, तेही तुम्हाला माहीत असले पाहिजे. 37 नंबरचा प्रश्न. गांधीजींनी मद्रासमध्ये 6 सभा घेतल्या होत्या. त्यामध्ये टिंबटिंबांना उद्देशून बोलताना गांधींनी त्यांना हातात झाडू व बादली घेऊन मद्रासमधील हरिजन वस्त्या स्वच्छ करण्यास सांगितले. कोणाला उद्देशून? विद्यार्थ्यांना, स्त्रियांना, पुरुषांना की हरिजनांना? 37 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे विद्यार्थी यांना उद्देशून.
पुढे MA साठी टिंबटिंब यांचा प्राचीन भारतातील व्यापार हा प्रबंधाचा विषय होता. गोपाळ आगरकर, बाळ टिळक, विदा सावरकर, BR आंबेडकर. 38 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे BR आंबेडकर. ट्रेड इन एन्शियंट इंडिया असं आपण त्याला म्हणतोय. पुढे महात्मा गांधीजींनी मुस्लिमांच्या खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला, कारण काय? त्यांना या चळवळीतून हिंदू मुस्लिम ऐक्य साधायचे होते. त्यांना या चळवळीचा उपयोग देशाच्या राष्ट्रीय चळवळीची प्रगती करून घेता येईल असे वाटले, म्हणून त्यांना इस्लाम धर्माचा प्रचार करायचा होता म्हणून. खाली ऑप्शन आहे AB फक्त, ABC, AC फक्त, BC फक्त. 39 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे AB फक्त, म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्यही साधायचे होते आणि देशाच्या राष्ट्रीय चळवळीची प्रगती करून त्यांना घ्यायची होती. 39चं उत्तर या ठिकाणी बघतोय आपण. पुढे 40 नंबरचा प्रश्न, सर्व आसाम पूर्व बंगालला जोडून पाकिस्तानात त्याचा समावेश करावा अशी सूचना कोणी केली होती? कयूम खान, गोपीनाथ बारडोलोई, सर मोहम्मद सादुल्ला खान, बॅरिस्टर जिना. बघा, आसामला पूर्व बंगालला जोडून द्या असं यांचं म्हणणं होतं. 40 नंबरचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे, उत्तर आहे सर मोहम्मद सादुल्ला. पुढे 41 नंबरचा प्रश्न, ते धोंडो केशव कर्व्यांचे बघा या ठिकाणी 41 नंबरचा प्रश्न, ते धोंडो केशव कर्व्यांचे रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये शिक्षक होते. ते मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयामध्ये संस्कृत शिकवित. ते समाजसुधारक होते. 1905च्या सुमारास त्यांनी विद्वांच्या पुनर्विवाहाचा पुरस्कार केला होता. जातीव्यवस्था व अस्पृश्यता यांना त्यांनी कडाडून विरोध केला होता. ते कोण? वर्णन केलेलं आहे. नरहर मल्हार जोशी, राजाराम शास्त्री भागवत, पु परांजपे, ग आगरकर. 41 नंबरचा प्रश्न, कोणाबद्दल आहेत हे सगळे विधान? तर हे आहेत राजाराम शास्त्री भागवत यांच्याबद्दल. 42 नंबरचा प्रश्न, 1941 साली मुस्लिम स्टुडंट फेडरेशनतर्फे पाकिस्तान परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते? भागलपूर, ल्यालपूर, दिल्ली, कानपूर. 42 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे ल्यालपूर. पुढे सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेची स्थापना टिंबटिंब यांनी केली. कोणी? रामय्या व्यंकय्या अय्यावारू, नरसिंगराव साहेबू वडताळ, जाया येलप्पा लिंगू, व्यंकू बाळूजी कालेवार. सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेची स्थापना. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर 43 नंबरचा प्रश्न आणि या स्थापनेमध्ये समाविष्ट हे सगळेच जण आहेत. ABCD. 43चं उत्तर आहे 3. पुढे जातोय मी. अहमदाबाद मिल संप घटना कशाशी संबंधित आहे? कोणत्या व्यक्तिमत्वाशी? सरदार पटेल, मणिभाई देसाई, मोहनदास करमचंद गांधी, मोरारजी देसाई. अहमदाबाद मिल संप. 44 नंबरचा प्रश्न, उत्तर आहे मोहनदास करमचंद गांधी. अहमदाबाद गिरणी कामगारांचा संप जो म्हणतोय आपण तो. पुढे जोड्या जुळवा. कोणती पार्टी, कोणती व्यक्ती? स्वतंत्र पार्टी, साम्यवादी, समाजवादी, हिंदुत्ववादी. पर्यायी उत्तर या ठिकाणी तुम्हाला सांगायचे आहेत. 45 नंबरचा प्रश्न बघा. स्वतंत्र पार्टी C राजगोपालाचारी, साम्यवादी PC जोशी, समाजवादी आचार्य नरेंद्र देव, हिंदुत्ववादी SP मुखर्जी. आणि मग उत्तर आमचं तयार होतं 45चं 3. पुढे 46 नंबरचा प्रश्न, 1902 मध्ये शिवाजी पंथाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? शिवाजी पंथ बंगाल, मद्रास, मुंबई आणि पुणे. शिवाजी पंथाची स्थापना कुठे होती आहे? 46 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे बंगाल या ठिकाणी. त्यानंतर 47 नंबरचा प्रश्न, विजयालक्ष्मी पंडित यांच्या संदर्भातील कोणती विधाने बरोबर आहेत? त्यांचे मूळ नाव स्वरूपकुमारी होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या त्या भगिनी होत्या. 1942च्या चेलीजाव चळवळीत भाग घेतल्याने त्यांना तुरुंगवास झाला. त्यांनी प्रिझन डेज हा ग्रंथ लिहिला. काय आहे उत्तर? A आणि B, ABC, ACD, ABCD. विजयालक्ष्मी पंडित यांच्या संदर्भातील विधानं तुम्हाला बघायची आहेत. बघा, त्यांचे मूळ नाव स्वरूपकुमारी बरोबर आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या त्या भगिनी होत्या बरोबर आहे. 1942च्या चळवळीत त्यांनी भाग घेतला, त्यांना तुरुंगवास झाला बरोबर आहे. त्यांनी प्रिझन डेज हा ग्रंथ लिहिला बरोबर आहे. उत्तर 47चं आहे 4. 48 नंबरचा प्रश्न, 1953 मध्ये टिंबटिंब यांना राज्य पुनर्रचना आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त केले. न्यायमूर्ती फजल अली, न्यायमूर्ती S केदार, वल्लभभाई पटेल, सीतारामय्या. 48 नंबरचा प्रश्न बघा. आता इथे खरं म्हणजे
सदस्य यस त्याचे अध्यक्षच होते न्यायमूर्ती फजल अली किंवा फजल अली आपण त्यांना म्हणतो, लक्षात ठेवा. इतर 2 सदस्य कोणते असाही प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. निश्चित तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर देऊ शकतात. पुढे 1915 साली मुंबई येथे भरलेल्या सामाजिक परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? बघा, सामाजिक परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचे 15 R.P. परांजपे, मगू रानडे, धोके कर्वे आणि गोग आगरकर. 49 नंबरचा प्रश्न धोंडो केशव कर्वे सामाजिक परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष. पुढे 50 नंबरचा प्रश्न बॅरिस्टर जयकर हे पहिल्या गोलमेज परिषदेला टिंबटिंब म्हणून गेले. हिंदू लिबरल, हिंदू स्वराज्य पक्षाचे प्रतिनिधी, राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी. बॅरिस्टर जयकर. 50 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे या ठिकाणी हिंदू लिबरल म्हणून ते गेलेले आहेत. त्यानंतर राज्य पुनर्रचना आयोगाच्या बाबतीत काय खरे नाही. राज्य पुनर्रचना आयोगावर आपण बघतोय प्रश्न कशा पद्धतीचे येत आहेत. पहिलं होतं उत्तर भारताच्या बाबतीत त्यांनी सर्वात मोठे हिंदी भाषिक पट्ट्याचे बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान असे 4 भाग करण्याचे ठरविले. अल्पसे बदल करून पूर्वेकडील राज्य जशी होती तशीच राहू दिली. बिहार आणि आसाममधून ट्रायबल राज्य बनवावीत ही मागणी आयोगाने फेटाळून लावली आणि शीख राज्याची निर्मिती करण्यास आयोगाने सहमती दर्शविली नाही. काय खरे आहे? सर्वच बरोबर आहेत. फक्त ए आणि बी बरोबर आहे. फक्त बी आणि सी बरोबर आहे. ए बी डी बरोबर आहे. प्रश्न इंटरेस्टिंग आहे 51 नंबरचा आणि याचं उत्तर आहे सर्वच बरोबर आहेत. ओके, हे जे 4 भाग आहेत ते लक्षात राहू द्या. पूर्वेकडील राज्य जशीच्या तशी, बिहार आणि आसाममधून ट्रायबल राज्य बनवावीत ही मागणी फेटाळली जाते आणि शीख राज्यही बनणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मुद्दे महत्त्वाचे नवीन मुद्दे आहेत. राज्य पुनर्रचना आयोग अहवाल कधी आला होता, महाराष्ट्राबद्दल काय मत होतं यावरही तुम्हाला अभ्यास करून ठेवावा लागेल. पुढे मी जातोय. 15 एप्रिल 1920 रोजी टिंबटिंब यांनी नाशिकच्या उदोजी स्टुडंट्स हॉस्टेलची पायाभरणी केली. उदोजी स्टुडंट्स हॉस्टेल नाशिकचे विठ्ठलरामजी शिंदे, विदा सावरकर, शाहू महाराज, भाऊराव पायगोंडा पाटील. 52 नंबरचा प्रश्न काय? 1920ला नाशिक उदोजी स्टुडंट हॉस्टेल, राजर्षी शाहू महाराज. पुढीलपैकी कोणी उई हे पुस्तक लिहिले? बघा, उई WE आम्ही. श्यामाप्रसाद मुखर्जी, विदा सावरकर, माधव सदाशिव गोळवलकर, मदन मोहन मालवीय. 53 नंबरचा प्रश्न काय? माधव सदाशिव गोळवलकर. 53चं 3. पुढे 1921 साली अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे अधिवेशन कोठे भरले होते? बघा, 1921 अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे अधिवेशन कराची, दिल्ली, लाहोर, सिंध. 54 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर या ठिकाणी आहे कराची इथे अधिवेशन भरते. पुढे 1940मध्ये डॉक्टर हेडगेवारांचे निधन झाल्यानंतर इंदूरच्या शाखेचे सरसंघचालक म्हणून नेमलेल्या टिंबटिंब यांनी त्यांची प्रथम निष्ठा भारत व काँग्रेसवर आहे असे स्पष्ट केले. बघा, डॉक्टर हेडगेवार यांचे निधन झाले आणि इंदूरच्या शाखेचे जे सरसंघचालक होते त्यांनी कोण की ज्यांनी यांची निष्ठा भारत व काँग्रेसवर आहे असं स्पष्ट केलं? गोळवलकर गुरुजी, भैयाजी दानी, विनायक सीताराम सरवटे, डॉक्टर मुंजे. 55 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे विनायक सीताराम सरवटे. पुढे जातोय मी. 56 नंबरचा प्रश्न भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी टिंबटिंब हा 7वा आणि शेवटचा निजाम सत्तेवर होता. मीर निजाम अली, मीर उस्मान अली खान, मीर महमूब अली खान आणि निजाम अफजलुद्दौला बहादूर. 56 नंबरचा प्रश्न उत्तर आहे मीर उस्मान अली खान. पुढीलपैकी कोणत्या संस्थानांनी स्वतंत्र राहण्याची इच्छा दर्शविली होती? त्रावणकोर, हैदराबाद, भोपाळ. उत्तर आहे बी आणि सी फक्त, ए आणि सी फक्त, ए आणि बी फक्त, ABC. स्वतंत्र राहण्याची इच्छा कोणी दर्शविली होती? 57चं उत्तर. त्रावणकोरसुद्धा त्याच्यात आहे, हैदराबादसुद्धा त्याच्यात आहे आणि भोपाळसुद्धा त्याच्यात आहे. 57चं उत्तर 4. पुढे राष्ट्रीय सभेच्या सन 1920च्या कलकत्ता येथील अधिवेशनामध्ये असहकाराचा जाहीरनामा मंजूर केला. या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 1920 कलकत्ता असहकाराचा जाहीरनामा. अध्यक्ष डॉक्टर ॲनी बेझंट, पंडित मदन मोहन मालवीय, लाला लजपत राय, बदरुद्दीन तय्यबजी. उत्तर काय आहे? लाला लजपत राय हे उत्तर या ठिकाणी आहे. पुढे जातोय मी. 59 नंबरचा प्रश्न पुढीलपैकी स्वराज्य पक्षाच्या अपयशाची कारणे कोणती होती? ब्रिटिशांची फोडा आणि झोडा नीती, पक्षशिस्तीचा अभाव, जनतेच्या पाठिंब्याचा अभाव, स्वराज्य पक्षामध्ये फूट. स्वराज्य पक्ष अपयशी का ठरला? ए आणि सी फक्त,
बी आणि डी फक्त, सी आणि डी फक्त, ए बी सी डी. 59 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर काय? बघा, पहिला मुद्दा बरोबर आहे. फोडाजोडाने ती पक्षशिस्त नाही आहे, जनतेच्या पाठिंब्याचा अभाव आहे आणि पक्षातही फूट पडली आहे. सगळेच मुद्दे बरोबर. 59चं 4. पुढे 60 नंबरचा प्रश्न. मुस्लिम ऑल इंडिया कॉन्फिडरसी असं आपण म्हणतोय, ही संस्था कोणी स्थापन केली होती? हाजीमुल्ला, कवी इक्बाल, सलीमुल्ला, सर सय्यद अहमद खान. 60 नंबरचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे आणि याचं उत्तर आहे सलीमुल्ला. काय? सलीमुल्ला. मित्रांनो, इतिहासावरील 60 प्रश्न आपण बघितलेले आहे. 2019चं जे स्टेट सर्व्हिस मेन्सचा पेपर होता GS1, त्यातील आपण अशाच पद्धतीने प्रत्येक वर्षाचे पेपर 1, 2, 3, 4 GS जे आहेत त्यांचे सब्जेक्ट वाईज लेक्चर्स या ठिकाणी घेणार आहोत. निश्चितपणे तुम्ही या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, आपल्या मित्रांनासुद्धा सांगा आणि तुम्हाला अधिक माहितीसाठी या PDF साठी STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. चला, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.